नमस्कार, तुम्हा सर्वांना श्री शिवाय नमस्तुभ्यम। तर मित्रांनो, तुम्हीही पूज्य पंडित प्रदीप मिश्रा गुरुजींची शिवमहापुराण कथा ऐकत असाल आणि पुढच्या कथेमध्ये तुम्हाला जायचं असेल तर पुढची कथा आहे महाराष्ट्रामधील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यामध्ये आणि या ठिकाणी शिवमहापुराण कथेची सुरुवात होईल 30 मार्च सोमवारपासून 5 एप्रिल रविवारपर्यंत। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यामध्ये शिवमहापुराणाची कथा 7 दिवसासाठी आयोजित केली आहे। तर तुम्ही या ठिकाणी 7 दिवस शिवमहापुराण कथेचा आनंद घेऊ शकता आणि ही शिवमहापुराणाची कथा बहिरम देव शिवमहापुराण सेवा समिती यांच्यावरती आयोजित केली आहे। या ठिकाणी कथेची वेळ आहे दुपारी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आणि कथेचे स्थान आहे सिद्धेश्वर नगरी प्रिया नर्सरी के सामने माहूर रोड आर्णी जिल्हा यवतमाळ महाराष्ट्र। तर या ठिकाणी तुम्ही शिवमहापुराण कथेचा आनंद घेऊ शकता। तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता। तर याआधी पुणे येथील शिरूरमध्ये जी शिवमहापुराणाची कथा झाली होती ना, त्या कथेमध्ये मी गेले होते आणि गुरुजींनी पहिल्याच दिवशी पहिलं पत्र माझं उचललं होतं आणि मला खूपच आनंद झाला होता। योगिता लक्ष्मीकांत यंदे है। मैं कर्नाटक यादगिरी से आई हूँ। आप ही हैं? पहला तो आप हैं। आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ। पहला पत्र है, उसकी खुशी देखिए। एक बार जोरदार ताली बजाकर इस बेटी के लिए साधुवाद। प्रकाश जी, केबीसी की सीट पर जाना सरल है और कुबरेश्वर बाबा की व्यासपीठ पर आना कठिन है। इसलिए ये बेटियों का भाव है। मेरा नाम योगिता लक्ष्मीकांत यंदे है। मैं कर्नाटक यादगिरी से आई हूँ। बखान क्या करूं मैं राघों के ढेर का तुम्हें खजाना कुबेर का। आणि शिरूरच्या कथा पंडालमधील खूप भक्तांचे मी अनुभव ऐकले, खूप सुंदर सुंदर अनुभव होते। तर तुम्हाला शिरूरमधील भक्तांचे अनुभव पाहायचे असतील, ऐकायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलवर या आधीचे व्हिडिओ पाहू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा। आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री शिवाय नमस्तुभ्यम।